आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळ सकाळ नाश्त्यासाठी इथे केलेलं उपीट, यासाठी 1.5 वाटी रवा मी इथं चांगला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर तेल, त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस तळल्यानंतर त्यामध्ये मोहरी, थोडंसं जिरं टाकून तडतडून द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि उडदाची डाळ इथे 2 चमचे मी छोटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर टोमॅटो टाकूया आणि हे चांगलं आता परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि भाजून घेतलेला रवा टाकूया आणि हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक वाफ काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि छान असं त्याला ताटात काढून घेऊया. तरी तो उपीट तयार झालेला आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी इथं केलेली भोपळ्याची भाजी अगदी सोपी पद्धतीने केली आहे, पण चवीला एकदम छान होते. त्यासाठी इथं तेल घेतलेलं आहे, जिरं, मोहरी आणि मिरच्या आणि हळद टाकून परतून घेऊया. आणि त्यामध्ये बारीक चिरलेला भोपळा टाकायचा आहे, तो सुद्धा चांगला परतून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर आणि अगदी कमी पाणी टाकून वाफ काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये टाकूया कोथिंबीर. तर आपली एकदम कमी वेळ झटपट होणारी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर भोपळ्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी पुरी करूया. त्यासाठी इथं पीठ चाळून घेतले, गव्हाचं पीठ आहे. त्यामध्ये अगदी अंदाजाने 1 मूठ असा बारीक रवा टाकलेला आहे. त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तसंच ओवाही टाकूया. पुरी करण्यासाठी आपण जे पीठ मळतो ते नेहमी असं घट्टसर मळायचं आहे. चपातीसाठी आपण जसं मऊ मळतो तसं मळायचं नाही, नाहीतर त्यासाठी जास्त तेल लागतं. त्यामुळे एकदम घट्टसर असं पीठ मळून घेऊया. इथं बघू शकता तुम्ही, अतिशय घट्टसर असं पीठ मळलेलं आहे. आणि हे आता 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घेऊया आणि तळून घेऊया. सर्व पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या तयार होतात, अजिबात कुठल्याही खाली बसत नाहीत आणि तेलही जास्त पीत नाहीत. इथे तुम्ही बघू शकता, पुरी टाकली की लगेच टम्म अशी फुगून वरती येते. अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत.
तर अशा प्रकारे दुपारचं जेवण आपलं तयार झालेलं आहे. त्यामध्ये गरमागरम पुरी आहे, त्यानंतर भोपळ्याची भाजी आणि हे कैरीचं असं लोणचं म्हणा किंवा चटणी अशी केलेली आहे ती आहे. जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. थँक्यू.